जय हरी शेतकरी मित्रांनो, 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे आणि राज्य सरकारनं सांगितलेलं आहे की 30 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या कर्जमाफीची रक्कम येणार आहे। मात्र ही कर्ज रक्कम येण्यासाठी आपल्याला सुद्धा काही गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्या आपल्याला या कर्जमाफीची यादी येण्याच्या अगोदर माहीत असणं गरजेचं आहे। कारण बऱ्याच शेतकऱ्यांना या बाबतीत अडचणी येऊ शकतात आणि त्याचबद्दलची माहिती आपल्याला सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घ्यायची। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण कर्जमाफींची इत्थंभूत माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। आता एक महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्या की आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा कर्जमाफीचा अहवाल सादर होईल आणि हा अहवाल सादर झाल्यानंतर नेमकी कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार आहेत हे स्पष्ट होईल। तसं आपण या अगोदर कोणते होऊ शकतात याबद्दल माहिती बघितलेली आहे, त्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल। मात्र पात्र झाल्याच्या नंतर आपल्याला काय गोष्टी कराव्या लागणार आहेत, जसं या अगोदर 2017ला 2019ला कर्जमाफी मिळाली होती आणि त्यावेळेस आपल्याला त्याची KYC म्हणजे आपलं थंब द्यावं लागलं होतं, अंगठा द्यावा लागला होता। मात्र त्यावेळेस सुद्धा अडचणी काही शेतकऱ्यांना आल्या होत्या। जे वयस्कर शेतकरी असतात, ज्यांचं 65, 70, 50च्या वर वय आहे किंवा शेतीमध्ये काम करू करू आपल्या जे काही बोटाच्या रेषा असतात या पुसटच्या झालेल्या असतात आणि त्यामुळे ती थंबची मशीन आपले बोटं कधी कधी घेत नाही, अशा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत असतात। त्यामुळे आपल्याला अगोदर आपले थंब घेतंय का नाही हे पाहणं गरजेचं आहे। जर आपला अंगठा घेत असेल तर कोणत्या प्रकारची अडचण नाही, आणि जर आपला अंगठा घेत नसेल, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी आता MSRTCने जे NCMC कार्ड काढलेलं आहे तर त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचे थंब हे घेतलेले नाहीत, मग त्यांना ते अपडेट करावे लागले। तसं जर तुमचे अंगठे ती मशीन घेत नसेल तर तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन आपले अंगठे याला अपडेट करून घेणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कर्जमाफीची पात्रतेची यादी येईल आणि आपल्याला समजा KYC करायची काम पडलं, थंब द्यायचं काम पडलं, जर पात्र असतोल तर त्यावेळेस जर थंब नाही घेतला तर पुन्हा अपडेट करण्यात वेळ जाईल, मग ती कर्जमाफीची रक्कम आपल्या खात्यात कधी येणार हा प्रश्न उभा राहू शकतो। म्हणून ज्यांचे अंगठे घेत नाही त्यांनी लवकरात लवकर आधार सेवा केंद्रावर जाऊन आपले अंगठे अपडेट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कर्जमाफीच्या पात्रतेच्या यादीमध्ये आपलं नाव आल्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। असं हे कर्जमाफीबद्दलचं महत्त्वाचं अपडेट होतं। तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि कर्जमाफीच्या इत्थंभूत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय जवान जय किसान।